चला करूया रेड थाई करी. बरं ती जुनी म्हण माहिती ना तुम्हाला, रेड थाई करे करी घरी, त्या बिचारा नवऱ्याला कोण मारी. आय नो वाईट होता विनोद. विनोद मरू दे. या थाई करीसाठी अत्यंत महागड्या फॅन्सी भाज्या लागणार आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या ते बघून घ्या. यापेक्षा आणखीनही तुम्ही बऱ्याच भाज्या वापरू शकता, जसे की मशरूम बिशरूम, पण ते काही मला आवडत नाही म्हणून मग मी ह्या एवढ्याच वापरल्यात. तुम्हाला हवं असेल तर घाला, तुम्ही फरसबी घाला, मशरूम घाला, घाला घाला, छान लागतं. प्रियांकाला म्हटलं या आणलेल्या फॅन्सी भाज्या चिरून घेतो, तू माझे मस्त 2-4 शॉट्स घे, चुकू नकोस. घाबरली हो मला. बघा काय म्हणाली. तू सांगत नाही सर मी कट करणार नाहीये. तू सांगत नाही सर मी कट करणार नाहीये. तू सांगत नाही सर मी कट करणार नाहीये. तिचं हे वाक्य ऐकल्यानंतर माझा चेहरा दाखवायची काही मला हिंमत होत नव्हती. म्हटलं मरो, आणलेल्या फॅन्सी भाज्या कट करून ठेव आणि आपल्या कटिंग बोर्डवरती अशा छान सजवून ठेव. या अशा कापून घ्यायच्या. येलो कॅप्सिकममध्ये हे पिल्लू कुठनं आलं, अवघड आहे बुवा. असो, तर हे असं सगळं कट करून घ्यायचं की आपला कटिंग बोर्ड असा मस्त सुंदर पिवळा, लाल, हिरवा असा दिसतो. आय शाबास. हा लंचच्या खालनं हात फिरवून काय ट्रान्झॅक्शन दाखवलं मी. मग म्हटलं थोडी आईची मदत घ्यावी. आईला म्हटलं आई घरात 3 नारळ आहेत, नारळाचं दूध काढून दे ना, तोवर मी जरा कॉफी पितो, दमलोय. जेमतेम 10 मिनटं काम करून थकलेला मी घरात ज्या खिडकीत सगळ्यात जास्त लाईट येतो त्या खिडकीत अशी पोज घेऊन उभा राहिलो. प्रियांकाला म्हटलं इथेही शूट कर, आणि कुठलीही चूक न करता प्रियांकाने हे क्षण सुद्धा अगदी छान टिपले. बघा बघा कॉन्फिडन्स बघा चेहऱ्यावरचा. बरं आता पुन्हा मुद्द्याकडे वळतो. ही रेड थाई करी छान स्टीम राईस बरोबर खायची असते. आता स्टीम राईस कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार नाही आहे, हे तुम्हाला येतच हो की नाही. फक्त त्याची शितं असतात ना, ती अशी थोडीशी कच्ची राहिली पाहिजे. आई चटका बसतोय. थोडीशी अशी कच्ची राहिली पाहिजे, म्हणजे अशी 98% बॉईल झाला पाहिजे भात, बरं का. असा. इथून पुढचं खूप महत्त्वाचं आहे बरं का. तर ही कढई अशी गॅसवर ठेवायची आणि व्यवस्थित तापली की नाही बघायची. व्यवस्थित तापलेली आहे. तर आता ह्या तापलेल्या कढईमध्ये मग अशी आईनी जे नारळाचं दूध काढलं होतं ते असं ओतायचं. हाय 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 वाफ आली. हाय ह्याचा पण चटका बसला, अरे देवा. तर ते नारळाचं दूध असं ओतायचं. आता तुम्ही मला विचाराल ह्यात असं घट्ट घट्ट काय दिसतं रे. तर काय झालं, 5 जणांसाठी थाई करी करायची होती आणि नारळाचं दूध जरा कमी निघालं, म्हणून मग मार्केटमधनं आणलेलं नारळाचं दूध आणि घरचं असं ते मिक्स केलेलं आहे. बाकी खराब बिराब काय नाही बरं का. तर ते असं नारळाचं दूध असं ढवळ ढवळ ढवळायचं आणि याला तेल बिल काय वापरायचं नाही, कारण नंतर तसंही तेल सुटतंच. तर आता ढवळायचं किती, तर असं ढवळ ढवळ ढवळायचं ना की ते असं फार चिडलं पाहिजे, असं उकळलं पाहिजे, म्हणजे अशी अशी वाफ आली पाहिजे आणि असं उकळलं पाहिजे. म्हणजे असं कसं उकळलं बघा ते. म्हणजे थोडक्यात काय ते दाट होईपर्यंत अशी छान उकळी काढायची आणि मग त्यामध्ये ती मगाशी रेड थाई करीची एक बाटली बघितलीत बघा, त्यातली पेस्ट वापरायची. ती पेस्ट तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये, बाजारात, दुकानात कुठेही मिळते. आता काय मी त्यांचं पेड प्रमोशन तर करत नाही आहे, पण आपलं यूट्यूब चॅनल तसं नवीन आहे हो, त्यामुळे आपल्याला या सगळ्याची गरज आहे. सो त्यांचं प्रॉडक्ट दाखवलं, छान छान कौतुक केलं, नाही खरंच चांगलंच होतं त्यानं. तर ते त्यांचं प्रॉडक्ट दाखवून जरा त्यांच्यापर्यंत पोहोचलं, त्यांनी स्पॉन्सरशिप दिली, तर काय जरा चंगळ म्हणून आपलं ही ती पेस्ट. तर थोडंसं पाणी घालून मी त्याला असं एक छान मऊ करून घेतलेली आहे आणि असे 3-4 टेबलस्पून्स असे घालायचे आणि मग त्या उकळत्या नारळाच्या दुधाला पुन्हा असं ढवळ ढवळ ढवळायचं, म्हणजे चक्करीपर्यंत ढवळायचं बरं का. त्या दुधाला चक्कर आली पाहिजे. बघितलं का कसं तेल सुटलंय. म्हणूनच म्हणालो या रेसिपीला तेल लागत नाही हो. तर ही करी अशी 5 ते 7 मिनटं मस्त उकळायची की या करीचा रंग असा मोहक दिसायला लागतो. बघा बघा. मग ह्या करीमध्ये आपण घालायचं चिमूटभर मीठ किंवा अंदाजाप्रमाणे चवीनुसार मीठ. आता हे चवीनुसार मीठ, अंदाजाप्रमाणे, चिमूटभर मीठ हे लहानपणापासून कुकरी शोमध्ये मी इतकं ऐकलं आहे ना, टिपिकल म्हणतात ना, चवीनुसार मीठ. मग घालूया लसूण. मगाच्या सामग्रीमध्ये मी लसूण दाखवली नाही, पण लसूण काय दाखवायचे हो, म्हणजे चायनीज पदार्थ असो, थाई पदार्थ असो, त्यात लसूण आलं हे तर पाहिजेच ना.
तेव्हा मस्त अशी लसूण ठेचून घेतलेली आहे आणि ती ह्या करीमध्ये मी घालतोय. हे ऑप्शनल आहे बरं का, म्हणजे ती जी करी पेस्ट आहे त्यालाच मुळात इतकी छान चव आहे ना, तर ती चव थोडीशी आणखी एनहान्स करण्यासाठी मी लसूण घातलेली आहे. मग घालायची जी नाकात गेल्यानं शिंक येते आणि पदार्थात गेल्यानं तिखटपणा येतो अशी काळी मिरी. ती अशी मस्त क्रश करून घालायची. बरं, फ्रेश क्रश करून घाला, तयार असलेली घालू नका, कारण त्याचा जो तिखटपणा असतो, त्याचा जो एक स्वाद असतो ना, तो हा असा क्रश करून घालण्यातच आहे. हो, बाय द वे ही केया कंपनी पण मोठी आहे. दुसरा काही हेतू नाही हो माझा. यांची बाटली दिसली की जरा यांचं प्रमोशन होईल, आपल्याला स्पॉन्सरशिप मिळण्याची एक शक्यता निर्माण होईल, दुसरं काही नाही. आता आपण मगाशी ज्या महागड्या भाज्या चिरून घेतल्या ना, त्या सगळ्या भाज्या या करीमध्ये टाकायच्या. सुरुवात करायची बेबी कॉर्ननी, कारण त्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. आणि मग हा 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 सगळ्या भाज्यांनी एकदा या करीमध्ये उडी मारली की त्या अशा मस्त शिजतात. छान 10 मिनिटं शिजवायच्या, म्हणजे मग छान एक तर चव येते. आणि मॅजिक काय माहिती आहे का, मगाशी मी सामग्रीमध्ये 2 गोष्टी दाखवल्या, गवती चहा आणि तुळस. तर गवती चहा आणि तुळस असं छान बारीक चॉप करायचं आणि असं वरून भुरभुरायचं, म्हणजे ना त्याचा एक स्वाद उतरतो आपल्या ह्या करीमध्ये. पण हे दोन्ही अगदी शेवटीच घालायचं बरं का, पहिल्यापासून घालू नका. गवती चहा आणि तुळस. आणि बाय द वे जी रेड थाई करी असते ना, ती थोडीशी गोडूस असते, त्यामुळे अगदी शेवटी थोडीशी साखरसुद्धा घालायची, म्हणजे ज्यांनी रेड थाई करी हॉटेलमध्ये खाल्लेली आहे ती चव अचीव करता येते. कळलं का? हा तो डबा, साखरेचा डबा मला खूप आवडतो, म्हणून हा शॉट लावलाय बरं का मी. तर लक्षात ठेवा, गवती चहा, तुळस आणि साखर हे सगळ्यात शेवटी घालायचं आणि मग 5 मिनिटं शिजू द्यायचं. हा काय वास सुटलाय मस्त. खाऊन बघूया ही एक्झॉटिक रेड थाय करी. हो, मला माहिती आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडलाय, डोक्याला काय बांधलंयस रे? अहो, केस वाढवलेत, गुन्हा आहे वेबसिरीजसाठी, हॉटस्टारवर बघा ती. नाव लेट मी कॉन्सन्ट्रेट. कमाल रे पठ्ठे. या जेवायला. बघा प्रेझेंटेशन बघा, आहे की नाही? आपला विषय असा सोपा नाही. अप्रतिम झालेली आहे रेड थाई करी. आता अर्थात मी असं व्हिडिओतनं ट्रान्समिट करू शकत नाही चव, पण आता कसं सांगू तुम्हाला. अरे बाबा, मस्त झालंय. या करून बघा.